आपण पाहतोय क्रिकेटपटू हे सगळे पुन्हा एकदा आता मायदेशी परतत आहेत। सगळ्या क्रिकेटपटूंसाठी विशेष विमानाची सेवा यावेळेस विशेष विमानाद्वारे त्यांना परत आणलं जात आहे आणि याच ठिकाणची आपण हे दृश्य बघत आहोत। सगळे क्रिकेटपटू हे आपल्या मायदेशी परतत आहेत। आयपीएल ही खरं तर काही कारणासाठी काही दिवसांसाठी रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता सगळे क्रिकेटपटू आपापल्या मायदेशी परतत आहेत। विशेष विमानांची सोय देखील या क्रिकेटपटूंसाठी करण्यात आलेली आहे। भारत आणि पाकिस्तानच्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय होता महत्त्वाचा, तो म्हणजे आयपीएल रद्द करण्याचा। काही दिवसांसाठी आयपीएल रद्द करण्यात आली आहे। मयूर बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। मयूर, आज आयपीएलचे पुढचे 16 सामने अनिश्चित काळासाठी थांबवलेत। काल पाकिस्तानकडून सतत ड्रोन हल्ले होत असताना धर्मशाळा मधली मॅच अपूर्ण मध्येच थांबवायला लागली आणि त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। त्यानंतर आता जालंधर पर्यंत आज विशेष रेल्वेने सर्व खेळाडूंना आणण्यात आलं आणि तिथून प्रायव्हेट वाहनाने दिल्लीत आणण्यात आलं। आता सर्वच खेळाडू जे काल धर्मशाळाच्या मैदानात उपस्थित होते ते सर्व खेळाडू आज सुखरूप दिल्लीत परतले आहेत। त्यांना दिल्लीत आणण्यात आलंय। फ्रँचाइज जे आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू शकत असाल तर प्रीती झिंटा या सुद्धा संघासोबत होत्या, त्या सुद्धा आता आलेल्या आहेत। श्रेयस अय्यर जो एका संघाला लीड करतोय तो सुद्धा आलेला आहे, त्याच्यासोबत त्याची टीम सुद्धा आलेली आहे। काल जो प्रसंग उद्भवला होता त्यात ड्रोन्सचा सगळीकडून मारा होत असताना धर्मशाळामध्ये काल अटीतटीचा प्रसंग उद्भवतो की काय अशी स्थिती होती। मात्र आता सुरक्षा यंत्रणांनी सर्व खेळाडूंची जबाबदारी घेत त्यांना जालंधर पर्यंत विशेष रेल्वेने आणून आता दिल्लीमध्ये त्यांना सुखरूप पोहोचवलेलं आहे। आता पुढे हे खेळाडू आपापल्या स्थळी मार्गस्थ होतील आणि माहित नाही, अनिश्चित काळासाठी आयपीएल थांबवलंय, युद्धाचा प्रसंग ओढवलाय, त्याच्यामुळे आणखी पुढचा किती काळ खेळाविना सर्व खेळाडूंना राहावं लागेल, पुढचा किती काळ असाच खेळाडूंसाठी असेल सांगता येत नाही। मयूर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।